एक संयमी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा संयम मागील 2 स्पर्धांमध्ये तुम्ही जरूर पाहिलाय. नवीन बॅटर वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक ॲबिलिटी प्लेयर आहे. त्याच्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये कशाप्रकारे ती गुणवत्ता दाखवून देईल. चांगला बॉल, यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्डच्या रूपामध्ये वेदांतला परतावा लागणार आहे तंबूच्या आसराला. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. जास्त वेळ तुम्ही दौडवू नका कारण अजूनही आपल्याला इथून 6 षटकं हाताळायचे आहेत. आणि या इनिंगमधील सुद्धा 2 बॉल स्केल बाकी आहे. आणि ज्या प्रकारे स्लॉग ओव्हरमध्ये जी अपेक्षा असते बॉलिंग करणाऱ्या टीमकडून ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये नवनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हरचा मोठा अनुभव त्याच्याकडे आणि तोच अनुभव या ठिकाणी दाखवून देत असताना आणि म्हणून सर स्लॉग ओव्हरचा जर विचार केला तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात पंकज इलेव्हन मथने टीमने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऋषिकेशला आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज नवनाथ गोलंदाजी मार्कवरती. अजून एक चांगला बॉल, या बॉलवरती सुद्धा विकेट जाईल. कॉट बँच रूपामध्ये अजून एक विकेटचं पतंग. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पोहोचायचंय. शेवटचा बॉल बाकी आणि स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत नवनाथच्या खात्यामध्ये 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त एक धाव खर्च केले म्हणजे म्हणून सर स्लॉग ओव्हरमध्ये जी गोलंदाजाकडून परफॉर्मन्स अपेक्षित असतो तो परफॉर्मन्स देत असताना नवनाथ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. खरोखरच लीडर कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. शांत स्वभावाचा आणि सर्वांना पुढे घेऊन जाणारा आणि जेव्हा जबाबदारी आपल्या खांद्यावर आली ती जबाबदारी सुद्धा पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडताना आपल्याला नवनाथ बघायला मिळतोय. हॅट्रिक चेंडू असेल या स्पर्धेची, दुसरी हॅट्रिक होते का 2025 ची हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. नवनाथ राईट आर्म अराउंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना डाव्या हाताचा फलंदाज मिस्टर आपण बघतोय. प्रथम आलाय आणि शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. जर शेवटच्या चेंडूवर विकेट आली तर दुसरी हॅट्रिक होईल आजच्या पहिल्या दिवसात आणि ही दुसरी हॅट्रिक साध्य होईल का? तर नवनाथ एका षटकामध्ये मात्र 4 गडी बाद करणारा हा खेळाडू ठरला. याआधी मी 6 चेंडूवर 6 गडी बाद करणारा खेळाडू बघितला होता. सरपाड्याचं मैदान होतं आणि जयेश पाटील सच्चा उमरोळीचा गोलंदाज होता ज्याने 6 चेंडूवर 6 गडी बाद केले होते. परंतु इथे दुसरी हॅट्रिक साध्य झाली. अभिनंदन नवनाथ. आणि विजयासाठी आपण बघितलं तर 6 षटकामध्ये 36 चेंडू आहेत आणि विजयासाठी जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला 52 धावांचं लक्ष समोर असेल. 36 चेंडू आणि 52 धावा. चला चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या मथाने संघ. आपणास नम्र विनंती असेल आणि 2 बॅटर तयार ठेवा. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आपल्याला 6 षटकं खेळायची आहेत आणि विजयासाठी 52 धावांचं जे टार्गेट आहे ते टार्गेट सुद्धा तुम्हाला पूर्ण करायचं आहे कारण तुम्हाला जर रविवारी खेळायचं असेल तर. आणि म्हणून सर आपण चर्चा करत होतो 65 ते 63च्या घरामध्ये टोटलची, परंतु ती टोटल सध्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळाली नाही आहे कारण नवनाथने जो स्पेल हाताळला आहे एक वन ऑफ द ग्रेट सक्सेसफुल स्पेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लॉग ओव्हरमध्ये हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली गेली आणि त्याच्या अकाउंटमध्ये 4 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 52 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 6 षटकांमध्ये. संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. चला 2 फलंदाज लगेच पाठवा मैदानामध्ये. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम.